आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। पाहिजे तेवढा निधी देईन, पण आमच्यासाठी बटन दाबाल तर निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल। अजित पवार यांचं इंदापूरच्या सभेमध्ये वक्तव्य। अजित पवार व्यापारी, त्यामुळे ते सौदाच करणार। देशामध्ये असलेल्या एजंटपैकी अजित पवार देखील एक आहेत। संजय राऊत यांची अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका। अजित पवारांनी आपल्या अधिकारवाणीमधून व्यापाऱ्यांना आदेश दिला। नातं आणि प्रेमसंबंधांच्या नात्यातून अजित पवारांनी उद्गार काढली। अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये कोणी काम करत असेल तर कारवाई व्हावी। बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला। विशाल पाटलांना संधी मिळणं आवश्यक, सत्यजित तांबेंचा विशाल पाटलांना पाठिंबा। अजूनही वेळ गेली नाही, सत्यजित तांबेंचा काँग्रेसला सल्ला। बाळासाहेब तावरेंची सुनेत्रा पवारांच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती। बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी कालच बाळासाहेब तावरेंनी घेतली होती। शरद पवार यांची भेट। बारामतीच्या खासदारांसाठी 10 वर्ष मीच मत मागायचो, सतत पंतप्रधानांवर टीका करत बसले तर कामं कशी होणार, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला। आतापर्यंत मी 5-6 वेळा उपमुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री होण्याचा माझा रेकॉर्ड कोणी तोडेल असं वाटत नाही, अजितदादांचा मिश्किल वक्तव्य। महाविकास आघाडीत महाराष्ट्रामध्ये 100% यश मिळवण्याच्या मागे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तर देशात इंडिया आघाडी, राऊतांचं वक्तव्य। तर महाराष्ट्रात आम्ही 35 पार करणार, राऊतांचा निर्धार। श्रीरामाच्या कृपेनं नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल, नाशिक लोकसभेच्या जागेवरून हेमंत गोडसेंचं वक्तव्य। राणा दाम्पत्यांनी घेतली अभिजित अडसुळांची भेट। राणा दाम्पत्यांकडून अडसुळांच्या मनधरणीचा प्रयत्न। अभिजित अडसुळांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता। राजकारणामध्ये कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, आम्ही सर्व एकत्र मिळून लढू। राणा दाम्पत्याच्या भेटीनंतर अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया। राणा दाम्पत्याला अक्कल नाही, आनंदराव अडसुळांचा राणा दाम्पत्यावर निशाणा। मी राजकारण सोडेन पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही, आनंदराव अडसूळ यांचं स्पष्टीकरण। शरद पवार यांच्याकडून उत्तमराव जानकरांना आमदारकीचे आश्वासन। उत्तम जानकर महाविकास आघाडीचं काम करण्यास सकारात्मक सूत्रांची माहिती। उत्तम जानकर सोबत असावेत, माळशिरसच्या जनतेची इच्छा। धैर्यशील मोहिते पाटलांची उत्तम जानकर पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया। राऊतांनी हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गुजरातला गेलो। शिवसेना आमदार गुजरातकडे निघाले तेव्हा आमदारांना परत बोलवा, हे राऊतांना सांगितलं होतं। मंत्री गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांवर आरोप। ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार, राज ठाकरेंचे आदेश मान्य, तटकरेंनी विकास कामं केली नाहीत, मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता, दिलीप मोहिते पाटलांचं वक्तव्य। हा गद्दार तो गद्दार म्हणणारे अमोल कोल्हे महागद्दार, दिलीप मोहितेंची कोल्हेंवर टीका। मांडीवर बसून सत्ताधाऱ्यांची पालखी वाहणारे गद्दार असतात, दिलीप मोहितेंच्या टीकेला कोल्हेंचं प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा कोल्हेंकडून पाढाच वाचला गेला। ज्यांनी शरद पवारांना सोडले ते खरे गद्दार, जयंत पाटलांकडून दिलीप मोहितेंचा समाचार। तर शेतकरी विरोधी निर्णयाचे मोदींना प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या का, जयंत पाटलांचा दिलीप मोहिते पाटलांना सवाल। सोशल मीडियावर पारनेर तालुका फसला, रुग्णांचे प्राण वाचवताना मी कधी व्हिडिओ काढत बसलो नाही। कोविड काळामध्ये लंकेंनी केलेल्या कामावर सुजय विखेंची टीका। ठाणे लोकसभेतून शिंदे गटाचे प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित। सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ खडसेंना दाऊद छोटा शकील गँगकडून धमकी। 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून खडसेंना धमकी। मुक्ताईनगर पोलिसात खडसेंची तक्रार। रक्षा खडसेंच्या विरोधामधील उमेदवार लाखोंच्या मताने निवडून येईल, शरद पवार गटाचे श्रीराम पाटील निवडून येतील, रोहिणी खडसे यांचं वक्तव्य। चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं। दर्शनानंतर शेवटच्या दिवशीचा प्रचार सुरू। गडचिरोलीमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आदिवासी नृत्यामध्ये सहभाग। बडा माडिया युवक युवतींकडून नृत्य सादर।